नमस्ते. मी आणि आपली लाडकी नमस्ते. ताई आम्ही दोघी जणी आज खास संक्रांती निमित्त तुम्हा सगळ्यांना भेटायला आलोय. खरं तर अनिशाताई आपण बऱ्याच गॅप नंतर आपल्या सगळ्यांना भेटतोय. कारण इनफॅक्ट तूही बिझी होतेस की तुझ्याही केसेस सुरू झाल्या कोर्टामध्ये आणि माझेही प्रयोग सुरू झाले, माझेही होम मिनिस्टरचे शो सुरू झाले. त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला आम्ही खरं तर दिवसांनी भेटतोय. पण आम्ही दोघी अनिशाताईचा मला फोन आला की नाही, आज संक्रांत आहे, योग्य मुहूर्त आहे, त्यामुळे आज आपल्याला खूप छान विषय खरं तर अनिशाताईंनी सुचवला आणि मला खरंच तो विषय खूप आवडला. कारण आजचा जे आपला समाज आहे, शेवटी समाज म्हणजे काय, तुम्ही आम्ही आपल्या अवताभोवतालचे लोक असं जरी असलं तरी नेमकं समाजामध्ये जे आपण स्त्री म्हणून स्वतःला एक सुशिक्षित मानतो, मग नेमकं काय म्हणजे मी स्लीवलेस घातले म्हणजे सुशिक्षित आहे, मी खूप मॉड आहे म्हणजे सुशिक्षित आहे, नेमकं की काय, की नेमकं मी शिकले म्हणजे सुशिक्षित आहे. तर नेमका हाच विषय आज अनिशाताई यांनी आपल्याला सुचवलेला आहे. त्यामुळे अनिशाताई खरंच खूप छान हा तू आजचा विषय मांडतेस आज या ठिकाणी. तर आजचा विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय, सुशिक्षित स्त्रिया, बुरसटलेले विचार आणि त्याच्यावरचं आजचं हे चर्चासत्र. त्यामुळे हे आजचं मंथन आणि नेमके त्याच्यावरचे काय उपाय आहेत ते ऑफकोर्स आपल्याला अनिशाताई सांगणार आहे. तर अनिशाताई, आपण दोघी जणी सगळ्यांचं वेगळं स्वागत करूयात आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि नमस्ते. हो, संक्रांत सणाच्या दिवशी सर्वांचं स्वागत. हे संक्रमण सगळ्यांना लाभदायी ठरो वर्षभर आणि वर्षानुवर्ष. आणि अर्थातच चांगले सशक्त होऊन आपण पुढे जाऊया. कोरोनाच्या काळात खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्याचा प्रतिकार करूया आणि कोरोनाला हरवून पुढे जाऊया आजच्या दिवशी. खरंच बरोबर आहे ना? आणि कोरोना बरोबरच आपल्या मनामध्ये जे काही बुरसटलेले विचार असतील ते सगळे पहिला दूर करूयात मैत्रिणी. ते सगळ्यात महत्वाचे. आणि त्याच्यासाठी खास असतील एकमेकींना की जे काही आमचे विचार असतील ना वाईट, ते आपण काढून टाकूयात आणि तिळगुळासारखं अगदी छान गोड होऊयात आणि जीवन कसं आनंदी जगण्यासाठी सक्षम होऊयात. तर आज अनिशाताई तर आहेच, त्यामुळे आज ती आपल्याला छान चर्चा सुरू होणारच आपलं. तर अनिशाताई, प्रश्न हाच पडतो ग की आज समाजामध्ये फिरताना किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मी खरं तर फिरत असते, तर तुला काय वाटतं की नेमकं सुशिक्षितपणा म्हणजे काय? काय तू याची व्याख्या तू काय करशील की बाबा तुझ्या मध्ये म्हणजे तुझ्या संकल्पेप्रमाणे ह्याची डेफिनेशन कशी होईल? काय नेमकं सुशिक्षितपणा म्हणजे काय? अगदी सगळ्यांचं एक तर स्वागत आपल्या या शो मध्ये. मुळामध्ये ना सुशिक्षितपणा, आणि आपण आजचा विषय घेतलाय सुशिक्षित स्त्रिया आणि स्त्रिया म्हटलंय आपण, पण आपल्याला सगळ्यांचा विचार नक्कीच करायचा आहे. सुशिक्षितपणा म्हणजे काय हे आपण एक तर पहिल्यांदा बघूया. लोकांच्या मनात जे असतं ना की शिक्षण म्हणजे सुशिक्षितपणा, तर सॉरी, हे असं काही नाहीये. कारण असं जर का काही असतं ना तर आपण विचार करूया, सावित्रीबाई फुलेंच्या काळामध्ये ज्या काळात ती स्त्री शिक्षणाकरता बाहेर पडली, त्याच्या आधी ती अडाणी होती का? निश्चितच नव्हती. कारण तो सुशिक्षितपणा अंगात मुरलेला होता, म्हणूनच त्या हे धाडस करू शकल्या की स्वतःही शिकायचे आणि लोकांनाही शिकवायचे. म्हणजे एका अर्थाने मी म्हणेन मेघना, सुशिक्षितपणा आणि शिक्षण याचा खरं तर तसा काहीही संबंध नाही. आता तुम्हाला हे वाक्य ऐकल्यानंतर सगळ्यांना असं वाटेल, असं कसं? कारण शिक्षण म्हणजे सुशिक्षितपणा. तर नाही हो, असं अजिबात नाहीये. आज खेडेपाड्यातली एखादी स्त्री की जी शिकलेली नाहीये, कमी शिक्षित आहे, किंवा त्यांची आई, त्यांची सासू की ज्या शिकलेल्या नाहीयेत, त्या सुशिक्षित नाहीयेत का? नाही, असं काही नाहीये. सुशिक्षितपणा म्हणजे आपण जे आहोत त्या प्राप्त परिस्थितीत, प्राप्त मानसिक स्थितीत, आपल्या भोवतालच्या स्थितीत, आपल्या भौतिक सुखांच्या बाबतीत, आपल्या आर्थिक विवंचना सोडवत आणि आपल्या घरातल्यांना, आपल्या स्वतःला, आपल्या समाजाला पुढे नेणं आणि त्याच्याकरता आडकाठी न करता स्वतःला पण पुढे जाऊन देणं आणि लोकांना पुढे जाण्याकरता समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे सुशिक्षितपणा आहे. याच्यात सगळं आलं, संस्कार आले, चालीरीती आल्या, आपल्या घराण्याची रीत आली, हे सगळं त्यात आलंच हो. पण मनाचा जो मोठेपणा आहे ना, की मी
काय करू शकते किंवा मला काय करायचंय आणि ते करण्याकरता मी काय प्रयत्न करते प्राप्त परिस्थितीत, ते म्हणजे सुशिक्षितपणा. खरंच आहे, बरोबर आहे. कारण सुशिक्षितपणा तू आता खूप छान पद्धतीने सांगितलं आणि उदाहरणे खरं तर खूप छान सावित्रीबाईंचं दिलंस. कारण त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले असू देत किंवा राष्ट्रमाता जिजाऊ असू देत, की त्यांनी जे धाडसाचं पाऊल टाकलं, कारण की त्या मनाने सुशिक्षित होत्या असं मला कुठेतरी वाटतं. कारण तुमचा सुशिक्षितपणा हा तुमच्या मनाशी, तुमच्या अंतर्मनाशी फार जोडला गेलेला आहे. तर आता ह्या काळामध्ये स्त्री नेमकं सुशिक्षित असणं म्हणजे फक्त शिक्षण आहे का, असं तुला कुठे वाटतं का? की नेमकं स्त्री सुशिक्षित आहे म्हणजे तिने शिक्षण घेतलंय म्हणजे ती सुशिक्षित आहे, अशी तू कुठेतरी व्याख्या करतेस का त्याची? अजिबातच नाही. सुशिक्षित असण्याचा एक पार्ट अँड पार्सल, त्याची एक कंडिशन म्हणूया आपण फार तर, ते म्हणजे शिक्षण घेणं. तो त्याचा एक पार्ट झाला, पण तो पार्ट म्हणजे सगळा सुशिक्षितपणा असूच शकत नाही. शिक्षण घेणं ही जबाबदारी आहे, शिक्षण घेणं ही कायद्यातली तरतूद आहे, शिक्षण घेणं मस्ट आहे. शिक्षण घेतल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी झाल्या, पण शिक्षण म्हणजे सुशिक्षितपणा हे साफ चुकीचं आहे. आणि असं असतं ना, तर ज्या कुठल्या पुराण काळामध्ये, ज्या कुठल्या मागच्या काळामध्ये स्त्रिया शिकतच नव्हत्या, त्यांना त्या सुशिक्षित नव्हत्या असं म्हणणं किती मूर्खपणाचं ठरेल. खूप मागे कशाला, थोडंसंच मागे जाऊया. जिजाऊंचं उदाहरण घेऊया. त्या काही खूप शाळेत जाऊन शिकलेल्या होत्या का? पण त्यांनी शिक्षण घेतलं होतं शास्त्रशुद्ध. मग ते संस्कारांचं होतं, रूढी परंपरांचं होतं, मान सन्मानाचं होतं. शिकलीच होती ना ती स्त्री. ती नुसती शिकली नव्हती, ती सुशिक्षित होती. कारण तिला आपलं मूल पुढे जाण्याकरता नाही, नुसतं शिवबांनी काय करावं म्हणून नाही, माझ्या स्वराज्याला मला कुठे नेऊन ठेवायचंय, माझं स्वराज्य कसं, साम्राज्य माझं विस्तारित करायचंय, माझ्या मुलाकरवी एखादं कार्य कसं घडवायचंय, हे ध्येय त्यांनी ठेवलं. आणि म्हणून त्या सुशिक्षित मला वाटतात. म्हणजे मी कधीच असं म्हणू शकत नाही, माझ्यापुरतं असं नाही, एकंदरीत समाजाकरताच, की स्त्री शिकली म्हणजे ती सुशिक्षित झाली, असं अजिबात असू शकत नाही. मग तू आता म्हणतेस की तुझ्या मते तुझे विचार तू मांडलेस, मग नक्की आपण जे म्हणतोय की बुरसटलेले विचार, तर नक्की बुरसटलेले विचार तू कशाला म्हणशील? मग ते काय आहे तुझ्या मते? बुरसटलेले विचार नक्की काय आहे असं तुला वाटतं? अगदी छान प्रश्न आहे हा मेघना. आपण एक गोष्ट बघूया की ना, आज समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं स्त्री उभी आहे, शिक्षण घेतेय, नोकरी करतेय, त्यांच्या बरोबरीनं राबतेय, त्यांच्याच बरोबरीनं समाजामध्ये मानाचं स्थान आहे आणि त्याचा आपल्या सगळ्या स्त्रियांना अभिमान पण आहे. पण गंमत अशी आहे, स्त्री, आपण एक ना छोटंसं उदाहरण देते. 3 स्त्रियांचं उदाहरण घेऊ आपण. एक प्रोफेसर आहे, एक वकील आहे, एक डॉक्टर आहे. या 3ही स्त्रिया घरातनं बाहेर पडतायत. रोज त्यांचं जे काही त्यांना नेमून दिलेलं काम आहे, त्यांचं रुटीन आहे, ते करण्याकरता त्या घरातनं बाहेर पडतायत. आणि त्या घरी आल्यानंतर मग आता काय करतायत आपण बघूया. फक्त की 3ही जणी उच्च पदाला आहेत. त्या घरी आल्यानंतर घरातलं जे रुटीन आहे ते त्यांना फॉलो करायचंय. घरात आत आल्यानंतर एखादी स्त्री असं म्हणेल की चला बाळांनो, मला मदतीला या आणि आपण पुढचं काम करूया. त्यातलीच एखादी स्त्री असं म्हणेल की जो कोणी मुलगा आहे त्याला, तू थांब, आता तुझं ना काय जे चाललंय ना ते चालू दे. आणि ती व्यक्ती किंवा ती मुलगी, ती स्त्री आपल्या मुलीला सांगेल की चल ग राणी, माझ्या बरोबर आज चल आणि कामाला चल. आता तुम्ही म्हणाल हे उदाहरण देतेय म्हणजे स्त्रियांनी असं करायचं नाहीये का? अजिबात नाही. स्त्रीने घरातलं काम करायचंच आहे, आपली ती जबाबदारी आहे. कारण ना आपल्यासारखं छान काम कोणीच करू शकत नाही. म्हणजे स्त्रिया जितक्या छान पद्धतीनं हे मल्टीटास्किंग त्यांना जमू शकतं, पुरुषांना जमेलच असं नाही. मग त्याचं क्रेडिट घेऊया ना आपल्याकडे आणि आपण ते करूया. पण ते करत असताना लहानपणापासून आपण त्या मुलांवरती काय संस्कार देतोय बरं? त्या मुलाला असं सांगायचं की तू तुझं काम कर, तू काही इकडे घरकामात मदत करू नको, कारण तू मुलगा आहेस. आणि मुलीला चल बाई आता, कारण का माहिती का, तुम्हाला पुढच्या काळात अगं तुला तेच करायचंय. मुलगी किती वर्षाची माहिती का? 9 वर्षाची. आणि आई तिला काय सांगतेय, अगं तुला पुढे लग्न झाल्यानंतर हेच करायचंय. अहो वयाच्या 30मध्ये आज मुली लग्न करतात. वेळ आहे ना, ती करेल सगळं.
पण आत्तापासनं हॅमरिंग कशा करता की हे तुला करायचंय, लग्न झाल्यानंतर हेच करायचंय. आता एक किती विरोधाभास आहे बघा. लग्न केल्यानंतर तुम्ही सुद्धा आयदर प्रोफेसर आहात, वकील आहात, डॉक्टर आहात, अधिकारी आहात, तुम्ही काम छान करतायच ना, मग तिला पण ते करायचंय आणि घरकाम पण ती करेल. आत्तापासून तिच्या डोक्यावरती हे हॅमर करून तुला हे असंच करायचंय म्हणजे ती स्त्री सुशिक्षित. आता हे पुन्हा मी एक वाक्य सांगते की ह्याच्यामध्ये मला कुणाचाही पाण उतारा करायचा नाहीये की स्त्रिया कशा चुकतात, अजिबात नाही, त्या मुद्दाम करत नसतील. पण काही वेळेला असं घडतं की आपणच पक्षपातीपणे वागतो, मुलांना वेगळी वागणूक आणि मुलींना वेगळी वागणूक, तर इथेच स्त्रीचं कुठंतरी चुकतंय. मग त्यावेळेला ही जर स्त्री खऱ्या अर्थाने सुशिक्षित असेल तर ती काय करेल, आयदर त्या दोनही मुलांना काम लावणार नाही जर तिला वाटलं तर, पण काम जरा का तिला करा असं सांगायचं असेल, ती दोघांनाही, किंवा घरात मुलगाच असेल तर ती त्या मुलालाही सामील करून घेईल, समाविष्ट करून घेईल कामामध्ये. असं करणार नाही की तो मुलगा आहे त्याला वेगळी वागणूक, मुलगी आहे तिला वेगळी वागणूक. आणि हे म्हणजेच कुठंतरी बुरसटलेल्या विचारांचं लक्षण आहे असं मला वाटतं. बुरसटलेले विचार म्हणजे शेवटी काय, परंपरा आहेत ना इतक्या छान आहेत भारतीयांचे संस्कार इतक्या चांगल्या पद्धतीनं पुढे जात आहेत, भारतीयांच्या हॅबिट्स की ज्याच्यामुळे आज कोरोनाच्या काळात पण भारत तरुण निघालाय. कारण ना लोकांना जगामध्ये सतत हात धुवा सांगायला लागतंय, आपल्याला जास्ती सांगायला नाही लागलं, कारण आपली ती संस्कृती आहे. कुठूनही बाहेर न आलो तर आपण हातपाय धुतो, म्हणजे याचा अर्थ आपली संस्कृती आपण पुढे नेत असतो ना, मग तीच संस्कृती आपल्याला पुढे न्यायची. पण त्यातल्या काही गोष्टी आपल्याला वगळायच्या आहेत का? नक्कीच वगळायच्या आहेत ना. सतीची प्रथा आतापर्यंत चालू राहिली असती, चाललं असतं का? आमच्याकडे अशी पद्धत आहे, चालणार नाहीये ना. आमच्याकडे अशी पद्धत आहे जी चुकीची होती, तिला आम्ही हद्दपार केलं, तिला आम्ही काढून टाकलं आणि आम्ही चांगल्या सवयी आम्हाला लावल्या, म्हणजे संस्कार आहेत, म्हणजे सुशिक्षितपणा आहे. आणि हे सगळं करण्याचं काम एक फॅमिली करते. फॅमिली मधले जे कोणी अथॉरिटी आहेत, जे अधिकारी आहेत, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती कुणाकडे आहे? आई आणि वडिलांकडे, आजी आणि आजोबांकडे, त्यांच्या आजी आजोबांकडे. मग अशा वेळेला तुम्ही काय पुढे नेताय आणि काय वगळताय म्हणजे संस्कार, आणि काय पुढे नेताय काय वगळताय म्हणजे सुशिक्षितपणा. आणि त्यातनं जर का नको असलेले विचार, अर्थातच नको असलेले थॉट्स, नको असलेल्या परंपरा, नको असलेल्या भारड भरती सगळ्या गोष्टी पुढे नेणं म्हणजे बुरसटलेले विचार. खरंच. आणि हे तू सांगताना मला प्रकर्षाने जाणवतं समाजामध्ये आयुष्यातही की कितीही सुशिक्षित असले, म्हणजे अगदी डॉक्टर, इंजिनियर यांच्याही घरी मी पाहिलेलं आहे की समजा घरामध्ये मुलगा झाडतोय, अरे तू झाडूला कशाला हात लावलास, तू मुलगा आहेस, तू हात लावायचा. म्हणजे इव्हन घरातल्या आजी वगैरे जरी त्या असतील त्यांना म्हणत किंवा त्या सुनेला ओरडतात, तू कशाला त्याला सांगतेस, तो मुलगा आहे, तो आमच्या घराण्याचा दिवा आहे अक्षरशः वगैरे, तुझ्या मुलीला कामाला लाव. म्हणजे कितीही सुशिक्षित असलं तरी हा एक कुठंतरी स्त्री पुरुष समानता आपण जे म्हणतो की कुठेतरी तुलना होते. तिथं सुद्धा म्हणजे आपण स्वतःला सुशिक्षित समजतोय, इंजिनियर, डॉक्टर समजतोय, पण हा भेदाभेद मात्र कुठेतरी होताना दिसतो. कारण समजा आता माझाच मुलगा काहीतरी घरामध्ये बनवतोय, अरे तू कशाला बनवतोय, म्हणजे तू कशाला, म्हणजे अरे सगळ्यांना आलंच पाहिजेत ना. तर हे जे काही विचार, तू जे रूढी परंपरागत सांगतेस, तर या ज्या रूढी परंपरा त्या इथे येऊन कुठेतरी थोड्याशा थांबतात की आजही घरामध्ये हे थोडासा हाय देखील त्याच्यामध्ये भेदाभेद मानला जातो की बाबा मुलांनी अमकं करू नये आणि मुलींनी तमकं करू नये, हे या समाजामध्ये आहे. पण हे सगळं करत असताना किंवा ह्या सगळ्या चालीरीती, म्हणजे आपण जर आपल्या परंपरा ज्या आता खरं तर आपण वापरता का पण आपल्या रोजच्या दैनंदिन कामामध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये अशावरती आपले 4-5 खरं तर चर्चासत्र होतील, इतक्याही अजून काही रूढी परंपरा अजूनही आहेत. तर अनिशाताई, तुला काय वाटतं की नेमकं काय करावं ग की हे जे काही बुरसटलेले विचार आहेत ते बाजूला ठेवतील स्त्रिया? आणि मला असं वाटतं की जोपर्यंत सगळ्या स्त्रिया या सशक्त होणार नाही, विचारांनी एकत्र येणार नाहीत, विचारांनी सुशिक्षित होणार नाही, तोपर्यंत आपला देश कसा ग खऱ्या अर्थाने सुशिक्षित होईल? कारण की अगदी महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती संपूर्ण जगाला उद्धारेल. मग हे आम्हा स्त्रियांना केव्हा समजणार की अरे ही जी जगाला उद्धार करण्याची दोरी किंवा ही जी पाळण्याची दोरी आहे, संसाराचा
डोलारा आपल्यावरती आहे, तर ती जी दोरी ती आपल्या हातामध्ये आहे, आणि ती दोरी जर आपल्या हातामध्ये ठेवायची असेल तर आपण विचारांनी सशक्त पाहिजे. आणि जोपर्यंत आपण विचारांनी सशक्त नाही, आपण काहीच करू शकत नाही. तर तुला काय वाटतं की नेमकं काय करावं की बाबा या स्त्रियांचे हे जे पुरसटलेले विचार आहेत ते त्या बाजूला ठेवून सशक्त होतील? येस, आपण ना काही उदाहरणं बघूया. म्हणजे मी एक छोटं पहिल्यांदा उदाहरण देते की एकच नाण्याच्या कशा दोन बाजू असतात. एक स्त्री आहे, ती आपल्या मैत्रिणीला काय सांगते माहितीये का, की ना मी माझ्या मुलाला इथे ना घरात अजिबात काही म्हणून काम लावलं नाही, आमच्या घरात तशी पद्धतच नाही, आमच्याकडे की नाही पुरुषांनी असं अगदी खूप त्यांना आम्ही जपतो आणि मुलांना तर आम्ही जपतो, कारण ना तू जसं म्हणालीस तसं तो आमच्या वंशाचा दिवा आणि त्यांना कुठलेही कष्ट पडता कामा नयेत. हे सगळं झाल्यानंतर मध्ये 10 वर्ष गेली बरं का. 10 वर्षांनी हे पोर मोठं झालं, आता ते अमेरिकेला चाललंय. ते अमेरिकेला चाललं, गाजत वाजत ते अमेरिकेला गेल्यानंतर 1 महिन्यानी सेटल होऊन त्याचा फोन वगैरे चालू आहे आईशी. आता ही आई आपल्या मैत्रिणीला काय सांगते ऐकूया आपण. ही मैत्रिणीला काय सांगणार, अगं तिकडे तो गेल्यानंतर ना तुला म्हणून सांगते काय माझं पोरगं इतकं हुशार, अगं तिथे गेल्यानंतर सगळी कामं करतं ग, म्हणजे म्हणू नको, झाडलोट म्हणू नको, तिकडं अगं खूप एकतर ना तिकडं कामाला बायका मिळत नाहीत आणि पैसे पण आता मुलांना खर्च करायचे नसतात, कारण किती स्वाभिमानी माझा मुलगा, त्याला आमचे पैसे खर्च करायचे नाहीत, त्यामुळं ना तो स्वयंपाक स्वतःच्या हाताने करतो, पण ना त्याला ते करता येत नाही, मग आता तो शिकतोय युट्यूबवरनं असं आणि तसं. हे सगळं ती सांगते. एक साधी गोष्ट, असं कुणावर तरी वेळ यावी आणि त्यांनी करावं म्हणून नाही, पण आपण पूर्वीपासून ऐकत आलोय की सगळ्या गोष्टींची तयारी पाहिजे. मग तुम्ही 10 वर्षापूर्वी जे सांगत होतात की असं आमच्याकडे चालत नाही, आता ते चालतं की नाही आपल्याला? हाच बुरसटलेला विचार आपल्याला काढून टाकायचा असेल. या प्रकारचं अजून एक 2-3 मी उदाहरणं देते की स्त्रिया बुरसटलेल्या विचारांच्या म्हणजे काय आहेत. म्हणजे खरं सांगू मेघनाताई, मला जरा गंमतच वाटते. अगं बघ ना, तू आणि मी दोघी जणी स्त्रिया बसून ना स्त्रियांच्या विषयी कुचाळक्या करतोय का गं? तर अजिबात असं नाही. स्त्रियांनी आपले जे काही हे फंडा आहेत ना, हे फंडे असतात की नाही, की मी असं करणार नाही, मला असं आवडत नाही आणि माझं असं आहे, हे सोडून कुठेतरी चांगल्या पद्धतीने पुढे जावं, ह्याकरता हा आमचा दोघींचा प्रयत्न आहे. हे काय काय असू शकतं बघूया आपण. एक साधी गोष्ट, सुरुवात स्वतःपासनं. मला ना त्यांनी कुणीतरी चांगलं म्हटलं, मला माझ्या नवऱ्याने तू छान दिसतेस म्हटलं तरच मी सुंदर, नाही तर मी काही सुंदर नाही, असं असतं का कोण? कारण मी आरशात बघायची पण गरज नाही, मला माझं मन सुंदर दिसतं आणि मी छानच आहे. मी जे काही करते, मी जे काही घरात करते, मी जशी साडी नेसेन, ड्रेस घालेन, मला छानच दिसते, असा विचार का नाही बरं स्त्रियांच्या मनात येत? त्यांचं कुठं हलतं माहिती का डोकं? एखादी स्त्री म्हणजे त्यांची एखादी मैत्रीण, जाऊ, नणंद कोणीतरी ना, हा रंग बाई तुला अजिबातच चांगला दिसत नाही, की आम्ही ना तो रंग इतका छान दिसत असतो पण आम्ही एकदम ना असा आमचा पारा इतका खाली जातो, आम्ही खाली म्हणजे जमिनीवरच टेकतो की अरे बापरे हा रंग मला दिसत नाही, आता कधीच घालायला नको. म्हणजे थोडक्यामध्ये हे बुरसटलेल्या विचारांचं पहिलं लक्षण, मला काय आवडतंय ना हे जास्ती महत्वाचं आहे. दुसरं उदाहरण बघूया की स्त्रीने हेच करायचं असतं, स्त्रियांनी तेच करायचं असतं आणि पुरुषांनी हे करायचं आणि हे करायचं नाही. ओके, मलाही माहिती आहे की जसं मी मगाचपासून सांगतेय की आपल्या परंपरा, आपली संस्कृती खूप महान आहे आणि तिला घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. पण आत्ताच्या काळामध्ये जिथे आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय, 24 तास आपल्याला ऑन ड्युटी आपण असल्यासारखे आहे. आता सध्या तर आपण 24 तास पुरुष आणि स्त्री सगळेच जण ऑन ड्युटीवर, कारण ऑनलाईन जावं लागतंय, ऑनलाईनच कामं करायला लागतात, बाहेर पडायची सोय नाही, मग आपण 24 तास ड्युटीवर आहोत. अशा परिस्थितीमध्ये पुरुष असं वागला तर चांगलं, स्त्री अशी वागली तर चांगलं. स्त्रीने घरच सांभाळायचं, पुरुषांनी फक्त घरामध्ये येऊन जे काही जेवण खाण वगैरे करायचे. पुन्हा इथे असा अजिबात विचार नाहीये की आता ना आज एक असं काहीतरी मशाल पेटवूया आणि सगळ्या स्त्रियांना सांगूया की तुम्ही घरात काम करू नका, अजिबात नाही. हा याचा अर्थ अजिबात नाही. तुम्ही काम करायचे, कदाचित तुमच्या नवऱ्याला, कदाचित तुमच्या दिरांना, कदाचित तुमच्या सासऱ्यांना ही सवय नसेल, ओके, हरकत नाही. तुमच्या घरातली पुढची पिढी आहे ना,
त्यांना तुम्ही सक्षम करायचा प्रयत्न करा. या बाबतीत तुम्ही जे होणार नाहीये ना त्याच्यावरती पराकाष्ठा करू नका प्रयत्नांची, पण जिथे गरज आहे तिथे पुरुषांना कमीत कमी तिथं डावलू नका, कारण त्यामध्ये ना त्यांची प्रगती खुंटते. आज 7 किंवा 8 वर्षाच्या मुलाला जेव्हा तुम्ही हे सांगता आपल्या सो अँड सो घराण्यामध्ये पुरुष हे काम करत नाहीत, तो मुलगा पूर्ण आयुष्यभर आमच्याकडे असं पालू बदलावतो, मग त्याची बायको नंतर त्याची मुलगी घराणं चालू राहतं आणि हे केल्यानं वाद होत आहेत, आज घटस्फोट होत आहेत. त्यामुळं हे इथपर्यंत लोण पसरले. ते जर का कुठेतरी ब्रेक करायचं असेल तर आपल्याला अशाच पद्धतीनं पुढे जायला लागेल. यातले आणखीन एक मी पैलू मेघनाताई तुला नक्की सांगेन की ना समाजामध्ये एक असा एक ना ट्रेंड आहे बरं का आज, म्हणजे हा ट्रेंड आपण सगळेजण बघतोय की जे बाहेर समाजात काम करतोय, तू आणि मी पण समाजात काम करतोय, पण कुठेतरी ना एक लिमिटेशन आहे आपल्याला, आपण स्वतःला घालून घेतलेलं की मला हे काम करायचंय आणि मला हे काम नाही करायचंय. आज काही स्त्रियांची अशी स्थिती आहे की आम्हाला बाहेर जावं लागतं, आम्हाला समाजात मिसळावं लागतं आणि मग ना तिथे अशा अशा पार्ट्या होतात, दारूच्या पार्ट्या होतात, तिथे सिगरेट प्यावीच लागते, तिथं तसं नाही केलं तर आम्ही कुठेतरी डिग्रेड होतो, आम्हाला ना त्यांच्यातले समजलं जात नाही, आम्हाला उच्च दर्जाचा दर्जा मिळत नाही आणि मग असं व्हायला नको असेल तर आम्हाला ते करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कुणावरही टीका करत नाही किंवा करणार नाही. म्हणजे दारू पिणं वाईट आहे का हे प्रत्येकाने ठरवायचे, सिगरेट पिणं वाईट आहे का प्रत्येकाने आपल्या हेल्थ करता ठरवायचे, पण हे असंच करावं लागतं म्हणजे असं मिळतं, ही जी कन्सेप्ट आहे ना ही प्रत्येकाची वैयक्तिक असली पाहिजे. हे वाईट गोष्टी केल्या तरच मी चांगली ठरेन हे एकदा जर का मनात रुजलं तर तुम्ही तुमचं आयुष्य स्पॉइल करताय आणि कमीत कमी मैत्रिणींनो ते नको व्हायला ना, ह्याच्यावरती आपल्याला फोकस ठेवायचा आहे. आणि म्हणून हे सगळे बुरसटलेले विचार आहेत ना आधी बाजूला ठेवायला शिकायचे, मग चांगल्या विचारांचं एक कुठेतरी परत त्याच्यावरती विचार करून तो एक पडदा आहे ना तो असा उलगडला गेला पाहिजे की हे वाईट विचार आहेत ना ते फोल्ड करून ठेवूया आणि चांगल्या विचारांना ओपन करूया. मग त्यातले 10 चांगले विचार, 2 वाईट विचार कदाचित पुन्हा मनात येतील, पण आले ना तरी चांगल्या विचारांनी त्याच्यावर मात केलेली असेल. आणि हे करण्याकरता तुमचा मनाचा निग्रह, मनाचा निश्चय आणि मी जे करेन ते चांगलं करेन, चांगल्यासाठी करेन आणि ते मी माझ्या सुखाकरता करेन, ही जर का भावना स्वतःमध्ये रुजवलीत तर कुणीही तुम्ही अशिक्षित आहात आणि तुम्ही शिक्षण घेतलेत पण अशिक्षित आहात असं म्हणायचं धाडस होणार नाही. तुम्ही सुशिक्षित तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार कराल, स्वतःचा चांगला विचार कराल आणि स्वतः करता कराल आणि समाजाच्या उन्नतीसाठी विचार कराल. खरंच आहे, बरोबर आहे. तू अगदी खूप छान आम्हाला उदाहरणं दिली की खरंच समाज म्हणजे नेमका काय, किंवा सुशिक्षित स्वतःला समजतोय आणि तरी सुद्धा हे बुरसाटलेले विचार. म्हणजे आम्ही तुला ताजं उदाहरण सांगते मध्यंतरीचं, जे माझ्या बाबतीमध्ये घडलं की मी सावित्रीबाई फुलेंचे प्रयोग करताना मला 9वारी साडीच घालावी लागते. ऑफकोर्स मी दुसरे काही घालू शकत नाही, किंवा मी इतर कार्यक्रम करतानाही साडी घालते, ते असं बरेच जण घालत असतील. तर असाच एक कार्यक्रम मला आला तर तिथं त्यांनी सांगितलं हो त्यांना बोलवू नका, त्या फार अशा गावंढळ आहेत, त्यांना असं 9वारी साडी आणि हे घालतात. मग मला थोडंसं हसू आलं. मी म्हंटल अरे हा समाज म्हणजे या ज्या सोकॉल्ड स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतायत तर या विचारांनी खरंच सुशिक्षित आहेत का, म्हणजे अशी आपण जर आता अपील केलं आपल्या भगिनींना, आपल्या सख्यांना, तर त्याही सांगतील की त्यांच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आले. आणि खरंच आम्ही तुम्हाला सांगू की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा आम्ही आमचे व्हॉट्सअप नंबर देतोय, तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा की तुमच्या जीवनामध्ये असे कधी प्रसंग आलेत का की नकळतपणे समाज तुम्हाला काहीतरी गावंढळ म्हणतोय किंवा तुम्ही नाही सुशिक्षित वगैरे असं म्हणतोय किंवा व्हॉट एव्हर. पण आम्हाला जरूर कळवा. आमच्या दोघींची अशी इच्छा आहे अनिशाताई की आपल्यालाही असे प्रश्न समजतील किंवा त्यांच्या जीवनामध्ये काय आले तेही समजतील. आणि आज अनिशाताईंनी आपल्या समोर फार सुरेख उलगडा केला. तर जाता जाता अनिशाताई आजच्या या संक्रांती निमित्त तू काय संदेश देशील आपल्या सगळ्यांना, कारण आजचा विषय खूप छान आहे की सुशिक्षित स्त्रिया हा विषय घेऊन आज खरं तर आपण आलोय. तर जाता जाता काय संदेश देशील तू आम्हाला? खरंच आहे की ना आज मकर संक्रांत आहे. हे संक्रमण कशा करता असतं, दरवर्षी असतं ना हे संक्रमण, असं नाही होत की 1-2-4 वर्ष मध्ये गॅप गेला, तर त्याची काहीतरी योजना असेल.
तर ती योजना कदाचित अशी असावी की नसलेल्या नको असलेल्या गोष्टींना बाहेर फेका आणि चांगल्या गोष्टी आतमध्ये घ्या आणि मार्गक्रमण करा. तर हा मकर संक्रांतीचा सण, हे मकर संक्रांतीचं सांगणं पुढे नेऊन आपण असं म्हणूया का की समाजामध्ये आपण पुढे जात असताना आपल्यातले वाईट विचार, वाईट आलेले विचार, म्हणजे आपल्यात वाईट आहेत विचार असं नाही, पण आपल्या मनात काही गोष्टींचे जे काही प्लॉट्स असतात किंवा अडथळे, हर्डल्स असतात, हे सगळे बाजूला सारूया. समाजातल्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा यांना कुठेतरी बगल देऊया आणि चांगल्या प्रथा, चांगले विचार मुलांमध्ये, पुढच्या पिढीमध्ये आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये रुजवण्यासाठी हे एक संक्रमण करूया. ते संक्रमण करताना तिळगुळ कुठला घ्यायचा आहे, तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आपण आठवतंय मेघनाताई, आपलं जे काही बालपण होतं ना, असं छोट्या छोट्या पुरचुंड्यामध्ये किंवा एखाद्या वाटीत तो तिळगुळ घेऊन प्रत्येकाच्या घरात ते दोन आणि इतका आनंद असायचा. हो, आणि तो आनंद आता आताची मुलं घेऊ शकत नाहीयेत का, कन्सेप्ट बदलली. पण मग आपण ही कन्सेप्ट अशी बदलूया का की आपल्या विचारांच्या मार्फत, चांगल्या विचारांच्या मार्फत देवाणघेवाण करूया, दुसऱ्याचे चांगले विचार आपल्याकडे घेऊया, आपल्यातले चांगले विचार शेअर करूया आणि हे डिस्कशन करता करता, जसं आपण आता दोघी बोलतोय तसं एक 2-4 मैत्रिणी येऊन तुम्ही हे करू शकता की माझ्यात काय उणिवा आहेत, म्हणजे ना तू असं वागतेस, तुझ्यात असं आहे असं नाही. आपण स्वतःमधलेच विचार ठरवायचे की माझे हे विचार वाईट आहेत किंवा मी हे जे वागते हे जरा चुकीचं वागते किंवा ना जरा हे टाळता आलं तर काय होईल. आणि मग हे टाळण्याकरता आणि दुसऱ्याकडनं चांगलं घेण्याकरता हा जो मकर संक्रांतीचा संदेश असतो ना, तिळगुळ घ्या आणि गोड बोला, तो दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी आपण स्वतःला समजावूया का की मला पण स्वतःशी वर्षभर आणि पुढे वर्षानुवर्ष मला स्वतःशी पण बोलायचंय. एकतर बोलायचंय, ते आपण कमी बोलतो आणि ते बोलत असताना गोड बोलायचे. का मी असं म्हणतेय ना, सांगते एक साधी गोष्ट. भाजी केलीये बरं का, एक ताई आहेत, त्यांनी भाजी केली आणि त्या भाजीत त्यांच्याकडनं काहीतरी कमी पडलं किंवा त्यांना वाटतंय की तो रंग बरोबर आलेला नाही किंवा काहीतरी बिनसलंय. ती व्यक्ती काय करते माहितीये का, आधी एक तर स्वतःचा पाण उतारा करते. माझ्या मेलीचं नशीबच फुटकं असं होतं, माझ्याकडनं हे कायमच असं होतं, हे ना 2 माणसं मध्येच आली त्यामुळे असं झालं, तो फोन आला म्हणून असं झालं. म्हणजे आपण काय करतो, आपण ना आपलं जे काही चुकलंय त्याच्यावर पांघरून घालतो आणि कारण शोधतो. कारण आतमध्ये असतात पण आपण शोधतो कुठे, बाहेर. त्याच्यामुळं हे असं झालं, तिच्यामुळं असं झालं. हे न करता मी चुकलीये, तिथे कोणाचा का दोष असेना, चूक झालेली आहे, ही चूक पुन्हा कशी होणार नाही किंवा आता झालेल्या चुकीमध्ये कसं मी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊन ते चांगलं करू शकेल, ह्याचा विचार केला. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं स्वतःशी पण गोड बोला आणि पर्यायानं जर तुम्ही स्वतःशी गोड बोलाल, समाजाशी गोड बोलणारच आहात आणि तो प्रयत्न आपल्याला आजपासून करायचा आहे. मला असं वाटतं मैत्रिणींनो, नक्की तुम्ही याच्यावरती विचार कराल की मला माझा आधी माझ्यात बदल घडवायचाय. काय बदल घडवायचाय की मी चांगलीच आहे, कोण म्हणतंय म्हणून नाही, मी चांगलीच आहे आणि मग मला अजून काय काय चांगलं देता येईल आणि माझ्यात काही उणीवा आहेत का त्या मला बाजूला सारायचे. मग आजपासून मी त्याचा प्रयत्न करणार आहे. हा निर्धार करा आणि पुढे चला. वाट तुमचीच आहे आणि यशाची शिखरं पण तुमचीच आहेत. बरोबर आहे ना मेघना? खरंच आहे. त्यामुळे सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड बोला आणि आज खरं तर या संक्रांतीनिमित्त हीच मशाल पेटवूया चांगल्या विचारांची. आणि ते विचार असतील आपल्याला सुशिक्षित घेऊन आपल्या हातामध्ये अशी एक दोर असेल की जिथं आपला भारत देश खऱ्या अर्थाने सुशिक्षित होईल. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या दोघींकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि आमच्या दोघींचा हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज तो सगळ्या मैत्रिणींच्याकडे शेअर करा, लाईक करा, आम्हाला कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हो, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.